नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर आता हा सगळा प्लॅन केलेला आहे, म्हणजे तेजस्विनीने हुशारीने हे सगळं केलेलं आहे आणि त्यामध्ये खरं तर पहिल्यांदा सरकार अडकणार आहे कोणाच्या तरी डावामध्ये. कारण सरकारचं असं असतं की मी कोणाला ह्याच्यामध्ये सहजासहजी अडकत नसते, पण सरकार कशा पद्धतीने अडकणार आहे ते मात्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सरकार हे राघव कामतची डायरी चोरायला जाणार आहे आणि तिथं ती पकडली जाणार आहे. खरं तर ती डायरी राघवची नाही आहेच, कारण राघवची डायरी ही आधीच कान्हाने आणि सखीने दुसरीकडे ठेवलेली असते आणि तेजस्विनीने राघवच्या डायरीबद्दल बोलताच सरकार त्याच्यामध्ये अडकणार आहे. तर इकडे सखीने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं की 4 दिवस आहेत, 4 दिवसात तेजस्वी आणि मनस्विनी या दोघींनी हे सांगायचं आहे, सिद्ध करायचे स्वतःला की कोण तेजस्विनी आहे. कितीही त्या म्हणाल्या तरीही त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार, खरी कोण आहे ते स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. मग इकडे सखीने सांगितलेलं आहे आणि मग सगळं नाश्ता करताना वगैरे सरकारला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही मी याच्यामध्ये अडकली जाणार नाही आणि मी सुखरूपपणे या सगळ्यातून बाहेर पडणार आहे. कारण मला सिद्ध करावं लागणार आहे मीच तेजस्विनी आहे, कारण या सखीला घोळात घेणं गरजेचं आहे, एवढंच सरकारच्या डोक्यात असतं. पण सखी मात्र खूप चालाक आहे. इकडे तेजस्विनी आणि सखी दोघीही बोलत असतात तेव्हा तेजस्विनी मुद्दामच सांगते की राघवला डायरी लिहायची सवय होती आणि त्याची डायरी ही त्याने त्याच्या स्टडी रूममध्ये ठेवलेली असायची. आता ऑलरेडी डायरीचा पत्ता तर मिळालेला आहे, पण आता ती डायरी तिथं असेल का, हा प्रश्न तेजस्विनीला असतो. आता सखीने एक काम केलेलं आहे, कारण सगळे प्रश्न काही सखी एकाच दिवशी विचारणार नसते. सखीने आता त्या दोघींनाही चिठ्ठ्या दिलेल्या आहेत. आपल्याला सुरुवातीला असं वाटलेलं होतं की पहिला प्रश्न विचारला जाणार, मग उत्तर तेजस्विनीनं द्यायचं की सरकारनं द्यायचं हे ठरवलं जाणार. पण सखीने इथं छान काम केलेलं आहे. दोघींना 2 कागद दिलेत, पेन दिलेत आणि प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. मग आवडी निवडी असे सगळे प्रश्न विचारते आणि ती म्हणते की आता हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर कोण देते ते मला पाहायचं आहे. म्हणून सखीने प्रश्न विचारलेला असतो तो म्हणजेच की बाबांची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला जबाबदार कोण. हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा तेजस्विनी आणि मनस्विनी पाहत राहतात. खरं तर हे सगळं खूप जबरदस्त पद्धतीने घडलेलं असतं आणि त्यामध्ये तेजस्विनीनं जे उत्तर दिलेलं असतं ते उत्तर खरं असतं. कारण प्रश्न विचार ही आयडियाच तेजस्विनीने सखीला दिलेली असते. तुला जे प्रश्न पडतायत ना, तुला जे प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, ती तू विचार आणि बोल, शोध. कारण मला सगळं माहिती आहे, मला सगळं आठवतंय, कारण 12 वर्ष त्या कारावासात मी तेच केलेलं आहे, त्याच आठवणींबरोबर राहिलेली आहे. त्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तिने कमरेला ठेवलेला राघव, सखी आणि तिचा जो फोटो असतो तो फोटो ती काढते आणि तो सखीला दाखवते. सखीसुद्धा इमोशनल होते, कारण हे सगळं आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये नंतर दाखवलं जाणार आहे सरकारच्या बाबतीत काय झालेलं आहे. मग तोपर्यंत सरकारने त्या डायरीतून काही वाचून घेतलेले असतात पानं आणि त्यानंतर सखीने तिला पकडलेलं आहे. त्यामुळं काही प्रश्नांची उत्तरं सरकारने अगदी बरोबर दिलेली असतात. मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सखी आणि जेव्हा तेजस्विनी बोलत असतात तेव्हा सरकार पाठीमागे येऊन त्यांचं बोलणं ऐकत असते. सरकार पाहते ही गोष्ट आता तेजस्विनीच्या लक्षात आलेली असते आणि मग तेजस्विनी म्हणत असते की राघवला यांना डायरी लिहायची सवय होती, ते डायरी लिहायचे. तू विचार, तुला जे प्रश्न पडतायत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचार, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला दिली जाणार आहेत आणि आम्हाला दोघींनाही विचार, काहीच हरकत नाही आहे, कारण ते प्रश्न विचारणंही तेवढंच गरजेचं आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र सखी म्हणते की हो, आणि सरकारने बरोबर ते ऐकलेलं असतं आणि सरकार मात्र पुन्हा धावत येते आणि आता शोध घेऊ लागते डायरीचा. कारण ह्या दोघी बाहेर गेलेल्या असतात. सरकार राघवच्या स्टडी रूममध्ये येते आणि शोध घेत असते की नक्की कुठं आहे डायरी, कुठं आहे, काय झालं असेल डायरीच्या बाबतीत, कुठं ठेवली असेल ती डायरी, असे प्रश्न तिला पडलेले असतात आणि ती डायरी शोधत असते. आणि त्यावेळेस तिला डायरी मिळते, तिथं डायरीही असते तिथं आणि ती डायरी तिला मिळते. तिनं ती डायरी हातातही घेतलेली असते आणि त्यातली काही पानं वाचायला सुरुवात केलेली असते. म्हणजे अगदी बरोबर असतं, राघव डायरी लिहित असतो
परंतु या सगळ्यामध्ये सरकारला पकडायचं हा प्लॅन सुद्धा आता इकडे कानाने केलेला असतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी सखीने कानाला सांगितलेल्या असतात आणि जेव्हा कानाला सांगितलेलं असतं तेव्हा कान्हा म्हणतो की ठीक आहे, मला माहिती आहे सरकार मग डायरी शोधायला जाणार, कारण सरकारने तुमचं बोलणं ऐकलेलं असणार आहे. मग सरकार बरोबर त्यांच्या रूममध्ये नाही या गोष्टीचा शोध घेतल्यानंतर कान्हा स्वतःहून आता मागं जातो आणि पाहतो तर काय, तिथं सरकार डायरी घेऊन त्या टेबलवरती तिथेच वाचत बसलेली असते. कारण इकडे तेजस्विनी किचनमध्ये असते. सखीसाठी तिच्या आवडीचा पदार्थ बनवायचा असं तिनं ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा तिने हे सगळं ठरवण्यासाठी गेलेली असते आणि मग कान्हा सगळ्यांना गोळा करतो आणि घेऊन जातो. सरकारला काहीच माहीत नसतं. सगळेजण गुपचूप पोचलेले असतात आणि पाहतात तर काय, सरकार तिथे डायरी वाचत आहे. तेव्हा सखी म्हणते, सरकार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, कारण तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना, तुम्ही आई आहात ना माझी, मग डायरी वाचायची काय गरज आहे? कारण बाबांची डायरी वाचायची काय गरज आहे? बाबांची डायरी आहे ही गोष्ट तर तुम्हाला माहिती होती का? कारण ही गोष्ट मला आज आईनं सांगितली इतक्या दिवसानंतर, तुम्हाला ही गोष्ट माहीतच नव्हती. असं सखी त्यांना ओरडून ओरडून बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं आणि सखी खूप ओरडून बोललेली असते. आणि नेमकं आता प्रश्न विचारताना कान्हाला सखीला या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि सरकारची कशी वाट लागलेली आहे. सखीने मुद्दामून सुरुवातीचे प्रश्न तसे विचारलेले असतात की सरकारलाही त्याची उत्तरं देता येतील, कारण तिचा कॉन्फिडन्स सखीला आणि कान्हाला वाढू द्यायचा असतो. आणि त्यानंतर सखीने जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर त्या डायरीतही नव्हतं आणि ती डायरी लिहायला इकडे वेळही मिळालेला नव्हता. त्यामुळंच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कान्हा सखी पाहत असतात. सरकार स्वतःच्याच जाळ्यात अडकलेले असते आणि सरकारला कळलेलं असतं की काय चुकलेलं आहे. आणि मग मात्र आता सरकारला त्या प्रश्नाचं उत्तर येत नसतं आणि त्या क्षणी सखीच्या लक्षात येतं, कारण सरकार इकडे भयानक चिडलेली असते आणि तिने तिची रिव्हॉल्वर काढते आणि परशू तिथे आलेला असतो म्हणून ती परशूच्या डोक्याला ती रिव्हॉल्वर लावते. तेव्हा मात्र कान्हाला खूप राग येतो. कान्हाने त्या क्षणी परशूला बाजूला केलेलं असतं. आज खरं तर कान्हाने परशूचा जीव वाचवलेला असतो आणि सरकारच्या विरोधात कान्हा तर गेलेला आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात सरकार खरंच चुकीची आहे हे समोर येतं आणि सखीलाही कळतं की ती तेजस्विनी नाही. तरीही सखी मुद्दाम म्हणते की ठीक आहे, अजून काही प्रश्न बाकी आहेत आणि ते प्रश्न आपण उद्या विचारूया, त्याची उत्तरं उद्या बघूया. आजच्या या प्रश्नांमध्ये सरकाराने 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहे. तर ज्या आलेल्या तेजस्विनी आहेत त्यांनी 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. तरीही आपण विचार करूया आणि ठरवूया असं सखी सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे हे सगळेजण पाहत असतात आणि तेव्हा सखीने घेतलेला निर्णय सगळ्यांना आवडतो. पण सखीलाही आता कळून चुकलेलं असतं की सरकार ह्या खोटारड्या आहेत. खरी तेजस्विनी ही कान्हाने आणलेली तिची जी आई आहे तीच खरी आई आहे हे सखीच्या लक्षात आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.